नमस्कार बंधू भगिनी, आजचा व्हिडिओ हा फार महत्त्वाचा आहे. आपल्या महाराष्ट्रापुरता आपण बोलतोय. ज्या आपल्या बंधू भगिनींनी महाराष्ट्रात जेवढी न्यायालय आहेत, हायकोर्ट आपला आहे बॉम्बे हायकोर्ट, त्यांच्यानंतर प्रत्येक जिल्ह्यासाठी डिस्ट्रिक्ट कोर्ट आहेत. ह्या सदर कोर्टामध्ये तालुका कोर्ट असतील, जिल्हा कोर्ट असतील, हायकोर्ट असतील, ह्यामध्ये ज्या ज्या आमच्या बंधू भगिनींनी केसेस दाखल केलेले आहेत, माझी विनंती आहे, प्रत्येक अप्लिकंट असेल, वादी असेल, अर्जदार असेल, ज्यांनी जो बळे आहे, ज्याच्यावर अन्याय झाला आहे, अशा व्यक्तीने मेहरबान कोर्टामध्ये ज्या दाखल केलेल्या केसेस आहेत, त्या दाखल केलेल्या केसेसची तारीख, त्यानंतर चालल्यानंतर कोर्टाचा वेळ, त्यानंतर कोर्टामध्ये जाणारा वेळ आणि केस दाखल केल्यानंतर तुम्हाला होणारा आर्थिक त्रास, मानसिक त्रास, शारीरिक त्रास आणि त्यानंतर कौटुंबिक कलह, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना तुम्ही ज्यावेळी मेहरबान कोर्टामध्ये, मग तालुका कोर्ट असू देत, जिल्हा कोर्ट असू देत किंवा हायकोर्ट असू देत, माझं जे बोलणं आहे ते फक्त महाराष्ट्रातील व्यक्तींच्यासाठी आहे. ज्या व्यक्तीने ज्यांच्यावर अन्याय झाला आहे म्हणून मेहरबान कोर्टामध्ये केसेस दाखल केलेले आहेत, त्या केसेस दाखल करत असताना तुम्ही ज्यावेळी केस मेहरबान कोर्टामध्ये दाखल केली, ती तारीख आणि त्या तारखेनंतर तुमचं काम किती दिवस चाललं आणि चालल्यानंतर तुम्हाला न्याय किती तारखेला मिळाला, माझं सांगण्याचा उद्देश आहे. दाखल तारीख आणि न्याय मिळालेली तारीख, ह्यामध्ये तुमचं झालेलं आर्थिक, मानसिक, शारीरिक आणि वयाचं नुकसान, जर खरोखर ह्यामध्ये तुम्ही जर समाधानी असाल, जर भारतीय न्यायव्यवस्थे, जर जी काही न्यायव्यवस्था आपली भारताची आहे किंवा महाराष्ट्राची आहे, त्यावर खरोखर तुम्ही समाधानी असाल, तर असंही एखाद्या व्यक्तीनं मला फोन करून कमेंटमध्ये माझ्या सांगावं, मी ह्या कोर्टात, ह्या जिल्ह्यात, ह्या तालुक्यात मी केस दाखल केली होती आणि मला प्रामाणिकपणे ह्या भारतीय न्यायव्यवस्थेमधनं मला न्याय मिळालेला आहे आणि ह्या न्यायव्यवस्थेवर मी प्रामाणिकपणे सुखी समाधानी आहे. त्यावेळी माझी काही तक्रार नाही. जर कोणाची तक्रार असेल तर माझी विनंती आहे की जर तुमचं जे काही काम चाललं असेल प्रामाणिकपणे, तर तुमच्या पद्धतीनं मला इतर क्लायंटना संभाषण करता येईल, सल्ला म्हणजे त्यामुळे मार्गदर्शन करता येईल आणि जास्तीत जास्त लवकरात लवकर निकाल देता येईल. ह्या पद्धतीनं तुम्ही कोणत्या कोर्टामध्ये केस दाखल केली होती आणि त्या पद्धतीनं त्यामध्ये जज कोण होते, वकील कोण होते, तुमचे वकील कोण होते, विरोधी वकील कोण होते, तुमची केस काय होती आणि त्यानंतर तुमची केस दाखल केल्यानंतर किती तारखेला मिटली आणि त्यानंतर तुम्हाला खरोखर न्याय मिळाला का अन्याय मिळाला, न्याय मिळत असताना अन्याय झाला का अन्याय मिळत असताना न्याय मिळाला, ह्याच्या सगळ्यामध्ये माझ्या चॅनलमध्ये कमेंट करा, त्यानंतर शेअर करा, लाईक करा. त्यानंतर भारतीय न्यायव्यवस्था खरोखर ही आपली पूजनीय आहे का, थोडंसं आपल्यावर अन्याय होतं हे थोडंसं आपल्याला समजून. धन्यवाद.